मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची सभा। ठाण्यात थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। पुढच्या 3.5 महिन्यांमध्ये राज्यामध्ये दंगली घडवण्याचा डाव। पवारांनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली। राज ठाकरेंचा थेट आरोप। मनोज जरांगेंच्या आडून ठाकरे आणि पवारांचं राजकारण। संभाजीनगरमधून राज ठाकरेंचा आरोप। वाटेला जाऊ नका, मोहोळ उठलं तर सभाही घेता येणार नाहीत। पवार उद्धव ठाकरेंना इशारा। मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, आरक्षण द्यायचंच तर जातीऐवजी आर्थिक निकषांवर द्यावं अशी सूचना। मला अटक करण्यासाठी 4 षडयंत्र केलेली होती। परमबीर सिंगांच्या गौप्यस्फोटानंतर फडणवीसांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप। एकनाथ शिंदेंनाही अटक करण्याचा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा डाव होता। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा माझाच्या मुलाखतीत खळबळजनक गौप्यस्फोट। परमबीर सिंगांचे आरोप हे राजकीय षडयंत्र। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी जबाबदारीने बोलावं असा सल्ला। मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना। नितेश राणेंची टीका। जरांगेंच्या आंदोलनाचा मराठ्यांना कमी, मुस्लिमांना जास्त फायदा झाल्याचा आरोप। साताऱ्यातील सभेमध्ये भाषणादरम्यान मनोज जरांगेंना चक्कर। डॉक्टरांकडून जरांगेंची तपासणी। बच्चू कडूंनी घेतली अचानक शरद पवारांची भेट। महायुतीला दिलेल्या मागण्या पवारांना सादर। सुप्रिया सुळे म्हणाल्या, चांगल्या लोकांनी एकत्र यावं। पुण्यामध्ये कल्याणी नगर मधल्या एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका। पोलीस आयुक्तांनीच व्यक्त केली भीती। सतत गर्दीने भरलेल्या हॉटेलला आयुक्तांनी लिहिलं पत्र। मातोश्री निवासस्थानाबाहेर मुस्लिम समाजाचं आंदोलन। वक्फ बोर्डासंदर्भात उद्धव ठाकरेंची भूमिका काय? आंदोलकांचा सवाल। कुस्तीपटू विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार की नाही याचा रात्री 9:30 वाजता फैसला होणार। क्रीडा लवादाच्या निर्णयाकडे कोट्यवधी भारतीयांचं लक्ष। कांस्य पदक विजेत्या अमन सेहरावतचा मॅच होण्यापूर्वीच चमत्कार। रात्रीतून केलं 3.5 किलो वजन कमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।